आज केज तहसील या ठिकाणी हा जो दलित समाजाचा आक्रोश दिसतोय हा आमच्या कोणत्या मागणीसाठी नसून हा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आक्रोश आहे। मातंग समाजातील नाबालिग मुलगी आज तिच्या हुशारीने आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवोदय सारख्या परीक्षा पास करून तिने लातूर सारख्या नवोदय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता। तिला तिथं प्रवेश मिळतो त्याचं उदाहरण म्हणजे ती हुशार आहे, ती त्या परीक्षेत पात्र झाली आहे आणि त्या परीक्षेत पात्र होऊन त्या महाविद्यालयात शिकत आहे। अशा आमच्या मातंग समाजाच्या अनुष्का पाटोळे नावाच्या मुलीवर भयानक प्रकारचा अत्याचार झालेला आहे, जो तिथल्या प्रशासनाने दाबलाय। तिथल्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे, तुम्ही संपदा मुंडेच्या बाबतीत आणि बाकीच्या सर्वच महिलांच्या बाबतीत जो न्याय देत आहे तो दलित समाजाच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे होता। आजपर्यंत तिथल्या प्रशासनाने ही दखल घेतलेली नाही। आज 4 दिवस होऊन सुद्धा त्या मुलीचा कसलाही रिपोर्ट त्यांनी तयार केलेला नाही। ज्यावेळेस ही घटना त्या ठिकाणी झाली तिच्या संबंधित पालकाला बोलवून घेतलं आणि त्या पालकाला बोलवून असं सांगण्यात आलं की मुलीने सुसाईड केली। अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत। जी मुलगी नाबालिग आहे, ज्या मुलीला मृत्यू आणि जन्मामधला फरक कळत नाही, ती मुलगी मृत्यूच्या समोर जाईल कशी? आणि तुम्ही 50 रुपयाच्या टावेलनं तिला फाशी घेतली असं उठवलंय। मला तुमच्या त्या आदेशाला विचारायचंय की बाबा 50 रुपयाच्या टावेलमध्ये तुझ्या कमरेला तरी गुंडाळता येते का? आणि तुम्ही आमच्या दलिताच्या मुलीनं फाशी घेतली असं सांगता। महाराष्ट्रात आणि देशामध्ये आजपर्यंत कोणी सुद्धा अशी फाशी घेतली नाही, अशी सोसाईट झाली नाही। तशी सोसाईट सांगतात, त्या प्रकारची सोसाईट नमूद करतात। खाटाला कोणी फाशी घेतं का? या प्रशासनाला, इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या गृहमंत्र्याला माझा प्रश्न आहे, खाटाला कोणी फाशी घेतं का? 12 वर्षाची मुलगी फाशी घेतली का? नेमकं तुम्हाला आम्हाला संपवायचं का? तुमचा उद्देश काय? मातंग समाजाचे गळे घोटायचे का? मातंग समाजातल्या हुशार विद्यार्थ्याचे गळे घोटून त्यांना या स्पर्धेमधून बाहेर काढायचंय का? नेमकं तुम्हाला करायचंय काय? आपल्या देशाच्या मुख्यमंत्री राजकारणात बिजी आहेत, सगळे नेते मंडळी राजकारणात बिजी आहेत। अरे आमच्या दलिताचा जीव जायला ना, त्याच्यासाठी कोण धावून येणार? आम्ही खंबीर आहोत। या पुढे दलित समाज आणि मातंग समाज जशा तसाच उत्तर देणार। तुम्ही जर आमच्याकडे वोट केलं तर आम्ही तुमच्या बोटाला धरून वाढणार, हे आम्ही ताकद ठेवणार इथून पुढे। आमचा इतिहास तुम्हाला माहित नाही। या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत लढलेली सैन्य आहोत। आमच्या पूर्वज तुम्ही तपासून पहा, आम्हाला इतिहास सांगायची गरज नाही। आणि त्या शूरवीरांची आम्ही औलाद आहोत। त्या महाविद्यालयाचे पूर्ण अधीक्षक आणि त्यांचे पूर्ण अधिकार हे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे असतात आणि तिथल्या कलेक्टर साहेबांचं नाव या प्रकरणात येईल म्हणून त्यांनी पूर्ण रिपोर्ट दाबलेले आहेत। ज्या मुलीच्या अंगावर निळे पिवळे वळ आहेत, तुम्ही तिला मारलं इतकं सिद्ध होत आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांचा PM रिपोर्ट चुकीचा दिलाय। सुसाईड केली म्हणून PM रिपोर्ट देताय। माझा तिथल्या सर्व विद्यार्थ्याच्या पालकांना प्रश्न आहे की जर आमची मुलगी मेली तर तुमच्या मुलाचं काय? भविष्यात तुमच्या मुलाची सिक्युरिटी तिथं आहे का? हे सुद्धा तपासायची वेळ आहे आज। का आम्ही कुठपर्यंत सहन करायचं? आम्हाला कोणी वाली नाही म्हणून मातंग समाजातील प्रत्येक युवक आज त्या ताकदीनं रस्त्यावर उतरायला खंबीर आहे।
जशात तसं उत्तर द्यायला सुद्धा आम्ही खमीर आहोत. जर कुणी आमच्याकडे वाकडा डोळा नजर करून पाहत असेल तर त्याला आमची इशारा आहे की बाबा रे, या काळामध्ये आम्ही तुझं चांगलं लुमिल्याशिवाय सोडणार नव्हत. ही मातंगाची जात आहे आणि इतिहास सांगायला आम्ही कमी पडणार नव्हत. वारंवार महाराष्ट्रात या घटना होत चालल्यात. काल परवा इथं चिंचोली माळीमध्ये त्या कोणता गलांडे आहे, त्या गलांड्याने चुकीची बातमी टाकली, चुकीचा अपशब्द आमच्या समाजाविषयी लिहिले. टोटल मिळून सर्वजण समाजावर, आमच्या दलित समाजावर अन्याय करतं. मी दलित समाजाला एवढीच विनंती करतो या बाबतीत, येणारा काळ हा खूप भयानक आहे. रात्र वैराच्या जपून चालावं लागेल, एकीचा हात एकमेकाच्या हातात देऊन चालावा लागेल. तेव्हा तुम्ही या शासनाला आणि प्रशासनाला विरोध करू शकता आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेला विरोध करू शकता. ज्या पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली ना, त्या पद्धतीनं आजपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही हत्या झालेली नाही ना त्याची दखल घेतली. आज तुम्ही PM ला ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस त्या पालकाला का विचारलं नाही, त्या पालकाची सही का घेतली नाही? PM ला बॉडी नेताना पालक जबाबदार असतात, तुम्ही तिथं त्यांची सही सुद्धा घेतलेली नाही. आजपर्यंत जर तुम्ही असाच आमची हत्या करणार असताल तर यापुढे तुम्हाला जशा तसं उत्तर मिळेल. जो काळ येऊ घातलाय ना तुम्ही, तो काळ चुकीचा आहे. माझ्या दलित बांधवांनो, तुम्हाला या बाबतीत विचार करावा लागेल. म्हातारी मेलेल्याचं दुःख नसतं, पण काळ चुकवत असतो आणि काळ जर सोकवला तर येणाऱ्या पिढीला आपल्याला संकटाला सामोरे जावं लागेल. आता पाहता आपल्या समोर संकट तोंड वाचून उभं राहिले. छोट्या मोठ्या पद्धतीने आपल्यावर हल्ले चालू आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या, छोटे छोटे हल्ले चालू आहेत. याचा अर्थ एक दिवस आपल्यावर मोठा हल्ला होणार आहे आणि हे लक्षात घेऊनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल. आणि जोपर्यंत अनुष्का पाटोळेला तुम्ही न्याय देणार नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही. का आम्ही शांत बसायचं? आमचा एक विद्यार्थी घालवलाय तुम्ही, तो भविष्यात आज नोकरदार कलेक्टर कोणतरी IAS पदावर गेला असता. त्या दर्जाची विद्यार्थिनी गेली आमची. ज्या पद्धतीने तुम्ही रोहित मुलाची हत्या केली त्याची सुद्धा अशीच पद्धतीनं गळफास घेतला असं तुम्ही नमूद केलं. त्याच पद्धतीनं आज अनुष्का पाटोळेचं सुद्धा तुम्ही तसंच नमूद केले की तिने गळफास घेतला. आणि त्या विद्यार्थ्याला गळफासच माहीत नाही, तुम्ही विद्यार्थी गळफास घेईलच कसा? त्याच्या प्रशासनाला आणि समाजाला सुद्धा कळायला पाहिजे की गळफास घेईलच कसा. आणि माझा एवढाच प्रश्न आहे, जर आम्ही या निवेदनातून सोमवारपर्यंत अल्टिमेट देतो, सोमवारपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाने आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मग मला आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही समाजासाठी आमचं जीवन अर्पण करायला तयार आहोत. आणि आमच्यासारखं एखाद्या मेल्यानं काय होणार नाही. जर आमच्या समाजातील जर असे युवक मरत असतील तर त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही मेल्याला बळतर. नेता म्हणून मिरवण्यापेक्षा समाजासाठी मरायला तयारी दाखवायला लागेल. आज जी घटना झाली त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना हे निवेदन देऊन आम्ही पुढील त्यांना अल्टिमेट 8 दिवसाचं देऊन सोमवारी याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार आहोत. ते याच ठिकाणी पत्रकार बांधवांना, प्रिंट मीडिया, सोशल मीडियाला सर्वांना नमूद करतो की सोमवारी जर आमच्या निवेदनावर दखल नाही घेतली तर आम्ही पुढचं निवेदनामध्ये नमूद केलं त्या प्रकारे आंदोलन होईल.